माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर क्या बात है बापर कुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा 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 सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम रे हेलो हेलो आपुला तो एक देव करुणी घ्यावा तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा विना जीवा सुख ने विना जीवा सुख नोई ने विना
देवा सुख नोहे आपुला तो एक देव करुणी आपुला घ्यावा तो एक देव करुणे घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणे घ्यावा येणे विना जीवा सुख नोहे येणे बिना जीवा सुख नोहे येणे बिना जीवा सुख नोहे रती माईक दुःखाची जनते रती माहिक दुःखाची जनते रती माईक दुःखाची जनते रती माहिक दुःखाची जनते नाही आधी अंती अवसान नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपुलिया ऐसा अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया ऐसा अविनाश करी आपुलिया दावे मना पिसे गोविंदा दावे मना पिसे गोविंदाचे दावे मना पिसे रती माईक दुःखाची जनते रती माहिक दुःखाची जनते रती माईक दुःखाची जनते रती माहिक नाही आधी दुःखाची अंती अवसान नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान का म्हणे एका मरण्याची सरे एका मरणेची सरे एका मरण्याची सरे एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्तिमा उत्तमती उरे कीर्ती मागे उत्तमती उरे कीर्ती मागे रती माईक दुःखाची जरे रती माईक दुःखाची जरे रती माईक दुःखाची रती माईक दुःखाची जरे नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान जय जय विठोबार कुमार 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा 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 आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे तेने
जीवा सुख नो तेने बिना जीवा जीवा सुख नो तेने बिना रति माई के दुखाची जनती रति माई के दुखाची जनती तेने बिना जीवा सुख नो है तेने बिना जीवा सुख नो है रति माई दुखाची जनती रति माई दुखाची जनती नाही आदि अंती अवतान नाही आदि अंती आदि अंत्य अवतार नाही आदि अंत्य अवतार क्या बात है
आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 आपुला तो एक, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा जीवा सुख नोहे, तेने विना रती माई के दुखाची जनती, रती माई के दुखाची जनती, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, रती माई दुःखाची जनती, रती माई दुःखाची जनती, नाही आदी अंती अवतान, नाही आदी अंती, नाही आदी अंती अवतान, नाही आदी अंती अवतान, अवतान क्या बात है।
नेत्रं सदय धवल हासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन तू तरी चरण तांतांचिया तू तरी चरण तांतांचिया त्यांच्या कृपादाने तारो त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासदुका कलावज्ञेची उद्धरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोधिवक्त्रम खलानी शवादापनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवी लागी सेवक झालो सेवी लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागी सेवक झालो लागी सेवक झालो लागी सेवक झालो लागी सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. पण हे बजरंग बलीचं मंदिर आहे, अधिक अपेक्षित झालं असतं. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, तुनलो मेरी पुकार पवन तुत विनती वारंवार, पवन तुत विनती वारंवार. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन,
बली की जय. वा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोही. इरती माईक दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंद्य जगन्मान्य महाराष्ट्र भूषण आवाज वाढवा देहू निवासी विश्वसंत संत सम्राट श्री संत श्रीमंत तुकोबरा यांचा देव आपलासा करण्याविषयीचा उपदेश केलेला, ज्यांना 2 चरण आहेत त्यांच्यासाठी उत्कृष्ट असा 4 चरणांचा अभंग आहे. विठ्ठल सुरुवातीला या अभंगाचा आपण सरळ सरळ अर्थ म्हणतो किंवा प्रतिपाद्य विषय म्हणतो, तो सांगून जातो. तुम्ही आम्ही किंवा याच्या यावत जीवानं फक्त देवालाच आपलंसं करावं, त्याच्याशिवाय तुम्हा मला सुख प्राप्ती होणार नाही. देवाशिवाय एर म्हणजे देवा व्यतिरिक्त जे काय आहे ते सर्व माईक असल्या कारणामुळं त्याच्यामध्ये सुख देण्याचं सामर्थ्य नाहीये. म्हणून अविनाशी असा परमात्मा आपलासा करा. हो, तो आपलासा करण्यासाठी त्याचा मनाला छंद लावून घ्या, त्या परमात्म्याचा मनाला वेड लावून घ्या. तुकोबराय म्हणतात असं केल्यानंतर काय होतं रे बाबानो, ते असं केल्यानंतर आपण जे जन्माला आलेलो आहोत ते पुन्हा एक दिवस निश्चित मृत्यू आहे, त्यानंतर जन्म आहे, पुन्हा मृत्यू आहे, जन्म आहे, राटगाडग चक्र आहे, चालूच आहे. पण देवाला आपलंसं केल्यानंतर या जगतामध्ये या पृथ्वी तलावर या भूतलावर आपली कीर्ती उत्तम महान आणि महान अशा प्रकारची उरते. असा या संपूर्ण अभंगाचा सरळ सरळ अर्थ किंवा प्रतिपाद्य विषय सांगितला. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सेवेचा थोडासा परिहार असा. या ठिकाणी आपल्या लोणी गावामध्ये तसं पाहिलं तर मंदिर भव्य दिव्य झाल्यापासून हा गणेश जयंतीचा पहिल्यांदाच कार्यक्रम होतोय. अचानक लेट ठरला खरं कार्यक्रम, काल परवा नियोजन झालं पण छान झालं. मिलिटरीमध्ये एक म्हण आहे ना, देर आया दुरुस्त आया. लेट पण थेट झालं नियोजन. असो थोडंसं 19-20 असतं यामध्ये, पण मला पण सवय आहे. मी नेहमी सांगतो, हसते हुए बच्चों को तो सभी गोद में लेते हैं लेकिन रोते को कौन उठेगा. हसणारं पोरगं तर घेऊन कोण पण हसायला लावलं यात नवल नाही, पण रडणारं सुद्धा पोरगं घेऊन हसायला लावणं ही कला असते. विठ्ठल तर आपलं मंदिर झाल्यापासून पहिलाच गणेश जयंतीचा कार्यक्रम नियोजकांनी, सर्व ग्रामस्थांनी, सर्वच कार्यकर्ते आहेत. हो, वैभवजी माने आहेत, सुहास माने आहेत, अच्युनान आहेत, सर्वच कार्यकर्ते अगदी तन मन धनाने हरिपाठ मंडळ आमचं सदाभावांच्या पासून अगदी चोपदार बाबांच्या पर्यंत सर्व छानशा पद्धतीचं, विनोद सर वगैरे सिस्टीम सुद्धा छानशा पद्धतीची आहे. आमच्या 2 सिस्टीम आहेत, संजय महाराजांची पण आहे ना अनुजी महाराजांची पण आहे. छानशा पद्धतीच्या सिस्टीम आहेत, सर्वांचं सहकार्य असते. गायनासाठी आपल्याला काल नियोजन झाल्यानंतर मग नितीन महाराज नांदोशीचे त्यांना फोन केला, त्याचबरोबर नेरचे माऊली महाराज त्यांना पण फोन झाला. गोड असा मृदंग आपण ऐकताय, सर्वांचे परिचित गणेशजी महाराज. हो, आपल्या लोणीत सोडा पण महाराष्ट्रामध्ये नाव दुमदुमत आहे. अशा स्किल असणाऱ्या कलाकाराचा मला स्वाभिमान वाटतो बरं का. छानशा पद्धतीचा गोड मृदंग, त्यांच्या जोडीला आमचे सिद्धनाथ महाराज आहेत. असो सर्वजणच मंडळी, आज यूट्यूबचे चॅनलजी पण आम्हाला चैतन्यजी यूट्यूब चॅनल ओम साई क्रिएशन या नावानं महाराष्ट्रभर तो पण फेमस आहे चॅनल, छानशा पद्धतीचा. तेही आलेले सर्वांनाच धन्यवाद देतो. छानशा पद्धतीचा कार्यक्रम, स्मॉल बट स्मार्ट अशा पद्धतीचा. फक्त झालं एकदम गाडी लेट सुटली आहे, पण आपल्याला वेळेत स्टेशनला पोचवायच्या, आदलीमधली थोडी स्टेशनं चुकवत वेळेत पोचवण्याचं काम करायचं आहे आपलं. व्यवस्थित श्रवण करा, अशी असणारी ही जी सेवा आहे. भगवंताच्या कृपेनं म्हणा, साधू संतांच्या आशीर्वादानं, तुम्हा भाविक सज्जनांच्या सहकार्य तो यादा
दिला देह भजना गोमटा किंवा तोया झाला फाटा बादिकेचा देवे दिला देह भजना गोमाटा वेळेचं बंधन आहे देवानं भगवंतानं हा नरदेह दिलेला आहे कशासाठी देवे दिला देह भजना गोमटा का भोजना गोमटा भजन करण्यासाठी देव देश धर्म या गोष्टीवरती विश्वास ठेवण्यासाठी दिलेला आहे आपण म्हणू बघू की महाराज बघू कधी आडीनडीला आपलं कधी वेळ आली तर बघू काय संकट आलं तर बघू असं नसतंय हो सुखमे सुमिरन करे तो दुःख काही को होई कबीरजी म्हणतात तुम्ही संकटाच्या वेळेला स्मरण करून त्याचा काही उपयोग नाही महाराज सुखामध्ये समाधानी आपण ज्या वेळेला असतो त्यावेळेस त्याच वेळी भगवंताचं स्मरण झालं पाहिजे आडीनडीला मग होत काय असतं ऐकलं असेल कधी दृष्टांत आपल्या गावामध्ये एक जणांनी नवी कोरी गाडी घेतली 4 चाकी आपलं काहीतरी काम असावं आपण चौकीच्या आंब्यावरती निघालेलो आहे अगदी टाकीच्या पुढं गावाच्या बाहेर आपण 12-1ची वेळ दुपारची उन्हाची वेळ रखरखत ऊन आता चालू झालंय संक्रांतीपासून आणि आपल्या गावातली नवीन कोरी गाडी पण त्या दिशेनं निघालेली आहे आपल्या गावातल्या गाडीवाल्याला असं वाटलं आपल्या गावातली माणसं निघालेत जाता जाता स्टँडपर्यंत घेऊन जावी गाडी मोकळीच होती ती 4-5 जण त्याच्या गाडीमध्ये बसली त्यांना पण बरं वाटलं आपल्या गावातली गाडी आहे नवीन कोरी आणि गाडीवाल्याला पण बरं वाटलं आपल्या गावातली माणसं आज बसलेत गाडीत म्हणून गेली स्टँडवरून विचारलं त्यांनी आपल्याला जायचंय कुठं ते म्हणले आम्हाला चौकीच्या आंब्यावर त्या गाडी मालकाने सांगितलं मी पण चौकीच्या आंब्यावरती निघालोय बरं झालं मग ते निघाले चौकीच्या आंब्यावरती आपल्या इथं गेले असेल सोनार माळाच्या चाडावरती तोपर्यंत झालं असं की ती गाडी बंद पडली नवीनच होती पण आज तो प्रॉब्लेम इलेक्ट्रॉनिक काहीतरी इलेक्ट्रिक काय मग बंद पडल्यानंतर जरा त्यांनी सांगितलं गाडी मालकाने जरा थोडंसं ढकला बघू बरं मग त्या 4-5 जण उतरले तर गावातली गाडी आहे ढकलली पाहिजे ढकलली पुन्हा पुढं उतार लागला उताराने भोसऱ्यापर्यंत पोचल्यानंतर आता काय करायचं उन्हाची वेळ घामाघूम झालेत सर्वजण थोडं ढकला तर म्हटले आलाय विकास तात्यांचा पेट्रोल पंप चौकीच्या आंब्यावरती जाऊया पुढं आता ढकलत आता करणार काय बसून आहे गाडीत ढकलत उन्हातानाची गाडी कशी तरी ह्या 4-5 जणांनी पेट्रोल पंपावर डिझेल पंपावरती त्या पोहोचवली गेल्यानंतर गावातल्या लोकांनी सांगितलं आता एक काम करा हे तर लागणारी वस्तू आहे एकदमच टाकी फुल करून घ्या त्याने आपली टाकी फुल करून घेतली आणि टाकी फुल झाल्यानंतर गावातले आपल्या लोक काय म्हटले त्याला एक 5-10 लिटरचा कॅन आपलं कोपऱ्यामध्ये मागा असू देत जा ते म्हणले कशासाठी तर असंच कधी आडीनडीला उपयोग होईल त्या मालकाने सांगितलं गाडी ज्या वेळेला नवीन घेतली त्याच वेळेला कोपऱ्यात डिझेलचं कॅन भरून ठेवलेला आहे म्हणले आम्ही ढकलत होतो त्यावेळेला होतं का होतं की मग म्हणले का टाकलंय असंच ठेवलंय म्हणलं आडीनडीला हे जे आडनड काय माणसं मागची मेल्यावर यायचे का तसं आपल्याला आडीनडीला होत नाही सुख समाधानात सुखमे सुमिरन करे दुःखच होणार नाही विठ्ठल दुसरी एक शंका सहज प्रत्येकाच्या सामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण होते की भगवंताचे जे उत्सव असतात आता गणेश जयंती कृष्ण जन्म असतो हनुमंतरायाचा जन्मोत्सव आपण साजरा करतो कधी भजन असतं कधी कशा आपल्या प्रसंगानुरूप मग देवाचा जन्मकाळ तर कधी काळी अवतार होऊन गेलेला आहे मग दरवर्षी साजरा का करायचा त्याचं कारण असं आहे मंडळी आपण आता काल परवा 26 जानेवारी झाली त्याच्या अगोदर 15 ऑगस्ट आपण दरवर्षी साजरा करतो मग 1947 15 ऑगस्ट 1947 ला देश कधी काळी स्वतंत्र झाला तरी सुद्धा आपण दरवर्षी का साजरा करतो त्याचं कारण असं 150 वर्षांच्या परकीयांच्या गुलामगिरीतून आपण स्वतंत्र झालो म्हणून आपल्या भारतीयांच्या दृष्टीनं तो दिवस फार महत्त्वाचा आहे म्हणून आपण दरवर्षी 15 ऑगस्ट साजरा करत असतो 26 जानेवारीचं तसं त्याच पद्धतीनं आहे 26 जानेवारीला काही लोकशाही पद्धतीचे कायदे अंमलात आणले गेले तोही दिवस भारतीयांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे म्हणून आपण साजरा करत असतो तद्वत ते जसे मोस्ट इम्पॉर्टंट दिवस आहेत तसे भगवंताचा जन्मकाळ एवढ्यासाठी साजरा करावा आपण ह्या जन्म मृत्यूच्या पारतंत्र्यात आहे यातून स्वतंत्र होऊन आपल्याला मुक्ती मिळावी आपल्याला आपला उद्धार व्हावा याच्यासाठी दरवर्षी जन्मोत्सव साजरा करावा विठ्ठल अभंगाची पार्श्वभूमी विस्तार न वाढवता आता थेट अभंगाकडे प्रवेश करतो तुकोबारायांनी देव असा असणारा देव आपलासा करण्याविषयीचा उपदेश केलेला आहे पण काही जणांचं असं होत असतं
की देवच न मानणारी मंडळी बरीच समाजामध्ये असतात. देवाचं अस्तित्वच आम्ही मानत नाही, देवालाच मानत नाही. पण सांगतो विस्तार न वाढवता की भगवंताचं अस्तित्व मानावंच. त्याचं कारण असं बरं का, जगामधलं कोणतंही कार्य घ्या, कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही. अगदी आपण घट बनवतो, संक्रांतीला गाडगे बनवतो, मडकं बनवतो, ते कशापासून बनवतो? मातीपासून. महिला मंडळींच्या गळ्यामध्ये अलंकार असतात, ते कशापासून बनवतो? सोन्यापासून. म्हणजे गाडग्याला कारण काय आहे? माती. अलंकाराला कारण काय आहे? सोनं. जसं गाडग्याला कारण माती आहे, अलंकाराला कारण सोन आहे, तसं या सृष्टीला, या विश्वाला कोणीतरी चालक, मालक, नियंता असल्याशिवाय ही सृष्टीच, हे विश्वच निर्माण होऊ शकत नाही. विठ्ठल अहो, एवढंच काय, एवढं मोठं पुढे गेलेलं विज्ञान, त्या विज्ञानाने जर भगवंतावरती विश्वास ठेवला. विज्ञान पहिलं मानत नव्हतं, हो, भगवंताचं अस्तित्व मानायलाच तयार नव्हतं. मग ते ग्रंथामध्ये आलंय ना की बाबा ब्रह्मांड किती आहेत? अनंत आहेत. ग्रंथामध्ये सांगितले, ग्रंथामध्ये हे विज्ञानाला मान्य होईना. आपण जे विश्व समजतो, आपण जे ब्रह्मांड समजतो, मुळात ही संकल्पना आपली चुकीची आहे. आपण कसं समजतो ब्रह्मांडाच्या बाबतीत जर विचार केला तर, ही आपली पृथ्वीवरती मला वाटतं काहीतरी 250-300च्या साधारण देश असावेत संपूर्ण मिळून. त्याच्या बाहेर आकाश संपूर्ण, पृथ्वीवरती बाकी काय पाण्याचा भाग 70%. आणि त्यानंतर ग्रंथामध्ये कुठेतरी ऐकून आहे वरती स्वर्गलोक आहे, आपला असणारा मृत्यूलोक, खाली पाताळ लोक आहे. संपलं आपलं कल्पनेतलं विश्व, कल्पनेतलं जग संपलं. एवढंच ब्रह्मांड, याच्यापेक्षा काय कुणी कल्पना करू शकत नाही. पण ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे. ब्रह्मांड असं एवढंच नाही, किती ब्रह्मांड आहेत? अनंत ब्रह्मांड उदरी, अनंत ब्रह्मांड उदरी, अनंत ब्रह्मांड उदरे, अनंत ब्रह्मांड उदरे. हरि हा बालक नंदा घरे, हरि हा बालक नंदा, हरि हा बालक नंदा घरे, हरि हा बालक नंदा घरे. नवल केवढे केवढे, नवल केवढे केवढे, नवल केवढे केवढे, नवल केवढे केवढे. ग्रंथामध्ये अनंत ब्रह्मांड आहे तसा संतांनी उल्लेख केलेला आहे. पण विज्ञानाला ते काय मान्य झालं नाही. विज्ञान मग काय करायला गेलं, मागच्या 7-8 वर्षापूर्वी त्याचा तपास घ्यायला गेलं. पहिल्यांदा तपास चालू झाला तो सूर्याचा तपास चालू झाला. मग ते यान शास्त्रज्ञांचं सूर्याच्या बाजूनी झेपावलं आणि बरेच अंतर गेल्यानंतर शास्त्रज्ञांच्या निदर्शनास हे आलं की आपण जो पाहतो रोज उगवणारा सूर्य आणि मावळणारा सूर्य हा एकच नाही. पहिल्या तडाख्याला त्या शास्त्रज्ञांना सूर्यमालिकेमध्ये 9,000 सूर्य दिसले. तिथंच जरा जागेवरती यान थांबवलं. त्यांनी असा विचार केला, ज्या अर्थी 9,000 सूर्य आहेत त्या अर्थी प्रत्येक सूर्याचं काहीतरी पृथ्वी, वेगवेगळ्या पृथ्वी सुद्धा अनंत असणार. चला म्हटले अजून पुढं झाला. ते यान अजून पुढं जसं जसं जाईल तसं त्यांना एक दुसरा अनुभव यायला लागला. त्या यानामध्ये त्या शास्त्रज्ञांना एक प्रकारची धून, आवाज ऐकू यायला लागला. तो आवाज असा होता, अशी धून ऐकू यायला लागल्यानंतर शास्त्रज्ञ म्हटले अजून जरा पुढे जाऊया. पुढं जसं यान गेलं तसं त्या आवाजाची तीव्रता वाढली. हो आणि अशी तीव्रता वाढल्यानंतर शास्त्रज्ञ घाबरले. म्हटले या आवाजाने कंप पावायला लागलं ते यान. तिथंच यान थांबलं. परत पाठीमागं आले, पृथ्वीवरती आले. ही धून आहे, ही आवाज आहे, कुठून येतोय ह्याचा तपास काढला. त्यावेळी त्याला जास्ती नाही तुकोबरायांच्या ग्रंथामध्येच ओमचं स्वरूप सापडलं. ओमकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान
तिन्ही देवाचे जन्मस्थान, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. तिन्ही देवाचे जन्मस्थान, तिन्ही देवाचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकाराचं त्या शास्त्रज्ञाना स्वरूप कळालं. हे ओमचं स्वरूप म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे. मग तिथून पुढे विज्ञानाने सुद्धा मान्य केलं भगवंताचं अस्तित्व. मग तुम्ही आम्ही देवाचं अस्तित्व का मान्य करू नये? असा असणारा देव तो आपलासा करून घ्यावा अभंगाच्या पहिल्या आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. घ्यावा घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा. हो आपुला तो एक देव करून घ्यावा. हो आपुला तो एक देव करून घ्यावा. हो आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. हो आपुला तो एक देव करून घ्यावा. त्याने विना जीवा सुख नोहे, त्याने विना जीवा सुख नोहे, विना जीवा सुख नोहे, त्याने 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 विना जीवा सुख नोहे. सुखाची जनते, सुखाची जनते, रती माईके, दुखाची जाना. ओ रती माईके, दुखाची जाना. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नो. हे तुम्ही म्हणाल ठीक आहे महाराज, तो खूप बरा आहे. जर सांगताय देव आपला करायला, तर आम्ही सुख समाधानासाठी देव आपलासा करायला तयार आहोत. पण त्यामध्ये फक्त एकच शब्द वापरलेला आहे. कोणचा? एक. आपुला तो एक, एक शब्द वापरलेला आहे तुकोबरायांनी. मग देव एक सांगितलाय. पलीकडे पांडुरंग परमात्मा आहे, मध्ये बजरंग बली आहे, इकडं गणपती बाप्पा आहे. मग आम्ही एक कोणचा देव करून घ्यायचा? पाठीमाग आपल्या भगवान शंकर आहे, हो, ज्योतिबाचं मंदिर आहे. आम्ही नक्की देव एक कोणचा करून घ्यायचा? तुकोबराय म्हणतात देव एक करा. एक नक्की देव कोणचा करायचा? सामान्यांच्या मनामध्ये हा प्रश्न, शंका निर्माण होत असते. शंका काढून पुढे चलतो. काय असते? त्या विश्वविधात्यानं विश्व निर्माण केलं त्यावेळेला तो एकटाच होता बरं का. त्याला करमलं नाही, विश्वविधात्याला करमलं नाही.
एकट्याला जर आपल्या 2 तास उगाच उजाड माळावरती बसायला सांगितलं तर किती 2 तास बसू 3 तास, ह्याच्यापेक्षा लगेच आपल्या कुटुंबामध्ये आपल्या गावामध्ये आम्ही सातारमध्ये राहिलो तरी कधी लोणीला येऊन असं वाटतं हो. म्हणजे आपल्याला एकट्याला करमत नाही महाराज. मग भगवंतानं विश्व निर्माण करायच्या अगोदर भगवंताला सुद्धा करमलं नाही. मग त्यांनी काय केलं, स्वसामर्थ्यावर पहिल्यांदा माया निर्माण केली आणि मायेकडून हे सगळा जगताचा पसारा करून तयार केला. हे करत असताना झालं असं, पसारा केला सर्व मनुष्य प्राण्यांचा पण त्यामध्ये मग काय सज्जन काय दुर्जन चित्र विचित्र सृष्टी निर्माण झाली. मग त्या दुष्टांचा नाश करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून त्या दुष्टांचा नाश करण्यासाठी सुद्धा भगवंतानं वेगवेगळे अवतार घेतले. शक्ती पाहिजे ना तुम्हाला, बजरंग बली, बुद्धिमत्ता वरिष्ठ आणि शक्तिमत्ता पण. तुम्हाला बुद्धी पाहिजे ना, बुद्धीची देवता गणपती बाप्पा. असे वेगवेगळे जे तुमची अडचण आहे त्या अडचणीसाठी देवाने अवतार घेतले हो. एका मिनिटामध्ये भस्म करायचे ना भगवान शंकर हो. तिसरं नेत्र उघडलं की संपूर्ण सृष्टीचा विश्वाचा नाश. असे वेगवेगळे अवतार घेतले, पण भगवंत आहे एकच. भगवंत आहे एकच. जसं सांगतो मी नेहमी दृष्टांत, ट्रेनमध्ये गर्दी आहे, एक जण बसलेला आहे, एक जण उभा राहिलेला आहे. उभा राहिलेला बसलेला म्हटला अगला स्टेशन कब आएगा, म्हणजे पुढचं स्टेशन कधी येईल. त्यावेळेला तो उभा राहिलेला म्हटला 1 तासानंतर येईल. का हो? तो बसलेला म्हटला अहो काय झालंय, मला हे बिडी वडायची सवय, आता मला झाली बिडी वडायची तल्लप. आता 1 तास मी कधी एवढा वेळ मला अवघड आहे निघणं, तल्लप झालेली आहे. बरं तो उभा राहिलेला जो आहे त्याच्याकडे बिडे असतात. तो उभा राहिलेला म्हटला माझ्याकडे बिडे दिली तर चालेल का. म्हटलं खूप बरं होईल. उभा राहिलेल्याने त्याला बिडी दिली. आता त्याला बिडी दिली म्हटल्यानंतर मग त्याला थोडीशी बसायला इकडे तिकडे सरून जागा दिली पाहिजे ना, मग त्याला बसायला जागा दिली. दोघांनी बिड्या वाढायला ट्रेनमध्ये सुरुवात केली. व्यसनी लोकांची दोस्ती लगेच जमते आणि जेवढी लगेच जमली तेवढं भांडणात पण रूपांतर लगेच होतं. दोघांनी सुरुवात केली आणि झालं. गप्पा मारत जशी बिडी संपली तसं दोघांचं भांडण चालू झालं. एक जण म्हणतंय माझा मामा मोठा पैलवान आहे, हिंद केसरी. आता चाललेत महाराष्ट्र केसरीचे सामने गेलेत आपल्यातले, शंकरराव पण गेलेत आमचे. एक जण दुसरा म्हणतोय माझा काका मोठा पैलवान आहे, जगत चेता. दोघांची त्याच्यावरच भांडणं धराधरी. ट्रेन मधली लोक म्हटली हो 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 का भांडताय, थांबा. अरे हा म्हणतोय माझा मामा मोठा पैलवान आहे, हा म्हणतोय माझा काका मोठा पैलवान आहे. लोक म्हटली माझा मामा पैलवान आहे सांगताय, माझा काका पैलवान आहे सांगताय, आणि बिड्या फुकत इथं बसलाय, बसा खाली. दरडून खाली दोघांना बसवलं. एक म्हणतोय मामा मोठा पैलवान, एक म्हणतोय काका मोठा पैलवान. झालं, ती ट्रेन ठरल्या स्टेशनला पोचली. दोघंही एका स्टेशनला उतरली. एका स्टेशनला उतरल्यानंतर पूर्वी टांगा गाडी असेल किंवा आता चला टॅक्सी म्हणून रिक्षा, एकाच रिक्षात बसले आणि पुन्हा एका स्टॉपला उतरले. एका स्टॉपला उतरल्यानंतर तिथं एक समोर वाडा आहे मोठा. त्या वाड्याच्या समोर दोघंही गेले आणि एकाच्या ध्यानामध्ये असं आलं की या वाड्यामध्ये आपला मामा आता मोठा पैलवान आहे, आता इथं भांडण काढायला काय हरकत नाही, काय असेल भांडण ते मामा निपटेल. दुसरं जे होतं त्याला पण असं वाटलं आपल्याही काकाचं घरी इथंच आहे, आता याच्याशी भांडणं काढायला काय हरकत नाही, काय असेल ते काका मोठा पैलवान आहे, काय असेल ते निपटेल. दोघांनी त्या वाड्यासमोरून भांडणं करायला सुरुवात केली. त्या भांडणाचा गोंगाट आत वाड्यामध्ये ऐकू आला. वाड्यामधून एक बलदंड ताकदीचा ओपन पैलवान गणेशजी, 100 किलोच्या पुढचा ना, 100 किलोच्या पुढचा वेट असलेला पैलवान बाहेर आला. मिशाचे पीळ बीळ पाहिलं, दोघांना आला धरलं. अरे अरे हो हो हो. दोघांना दोन्ही हाताने दोघांना धरलं. का भांडताय. ते समोरचा उजव्या हातातला म्हटला समोरच्याला हे पाहिलंच का माझा मामा आहे. हे डाव्या हातातला म्हटला हा पाहिलाच का माझा काका आहे. एकाचा आहे मामा आणि एकाचा आहे काका. पैलवान एकच. कुणाचा आहे गणपती बाप्पा, कुणाचा आहे पांडुरंग परमात्मा, कुणाचा आहे बजरंग बली, पण पहिलवान विठ्ठल. भेद जर केला ना तर अमंगळ अपवित्र सांगितलेलं आहे. भगवंत आहे एकच, अवतार अनंत आहेत. जसं आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरात सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छती. आकाशातून कुठंही पडलेलं पाणी जसं शेवटी जाऊन समुद्रालाच मिळतं, तसं कोणत्याही देवतेला केलेला नमस्कार एकाच देवतेला मिळतो. विठ्ठल. मग आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला सुख समाधान हवं असेल तर
वेळेचं बंधन आहे, आता वेळ पण होत गेलेली आहे. सुख समाधान हवं असेल तर भगवंताला आपलंसं करावं असं तुकोबरायांनी उपदेश केलेला आहे. त्याशिवाय आपल्याला सुख समाधान प्राप्त होणार नाही. एखादा म्हणेल की महाराज मग देव आपलासा नाही का, देव आपला नाही का, देव आपला नाही का असा प्रश्न निर्माण होण्यापेक्षा देव आपल्यामध्ये आहे पण तो आपला नाही, तो प्रयत्नाने आपलासा करावा लागतो. याच्यासाठी माऊली छानसा दृष्टांत देतात का, कमलकंदानी दर्दुरी नांदणूक एकेची घरी परी पराग सेविजे भ्रमरी एरा चिखलू चिवरे. कमळाच्या फुलाचं झाड कुठं वाढतं? चिखलामध्ये. लांबून दुरून कुठून तरी भ्रमर येतो, भुंगा येतो आणि त्यातला परागकण सेवन करून निघूनही जातो. परंतु त्या कमळाच्या फुलाच्या झाडाच्या बुडक्यात बसलेल्या बेडकाला मात्र चिखलच खावा लागतो. का? त्या कमलकंदाचं त्याला ज्ञान नसतं. किंवा नाभी मृगाचे कस्तुरी मृगहिंडे वनांतरी. जातिवंत हरण असतं, त्याच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते. आपण जे कस्तुरी सेंट वापरतो ते त्या जातिवंत हरणाच्या नाभीमध्ये असतं. ज्ञानोबा माऊलींनी त्याचं वर्णन केलं आहे. त्याचा वास येतो, त्या हरणाला असं वाटतं की हा वास कुठून येतोय, हा वास कुठून येतोय. ते हरिण त्या वासाने रानावनामध्ये जंगलामध्ये इकडं तिकडं वासाच्या शोधार्थ भटकतं. पण त्या हरणाला माहीत नसतं हा वास आपल्याच नाभीमध्ये. तशी आपली अवस्था होते. देव आपला आहे परंतु तो आपला नाही, तो आपला प्रयत्नाने करावा लागतो आणि तो प्रयत्नाने करावा, आपला करून घ्यावा आणि जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त करावं. देव सोडून बाकीचा जो पसार आहे तो कसा आहे याचा उलगडा तुकोबरायाने अभंगाच्या दुसऱ्या चरणात केलेला आहे. रती माईका दुःखाची जनती, रती माईका दुःखाची जनती, रती माईका दुःखाची जनती, रती माईका दुःखाची जनती. जनते रती माईका दुःखाची जनते, रती माईका दुःखाची जनते, रती माईका दुःखाची जनते, दुःखाची जनते, रती माईका दुःखाची जनते, रती माईक दुःखाची जन, रती माईक दुःखाची जन, रती माईक, रती माईक दुःखाची जनते, रती माईक, रती माईक दुःखाची जनते, रती माईक दुःखाची जनते, रती माईक दुःखाची जनते. नाही आधी अवसान, 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 अवसान, रती माईका, रती माईका जनते, दुःखाची जनते, रती माईका, रती माईका जनते, रती माईका दुःखाची जन, रती माईका दुःखाची जन, रती माईका दुःखाची जनते, रती माईका दुःखाची जनते, रती माईका दुःखाची जनते, रती माईका दुःखाची जनते, दुःखाची जनते. रती माईक दुःखाची जनिती, नाही आदि अंते अवसान. भगवंत सोडून बाकीचा जो पसार आहे, एर म्हणजे बाकीचा पसारा, तो कसा आहे? माईक असल्या कारणामुळं त्याच्यामध्ये शेवटीही आणि सुरुवातीलाही सुख देण्याचं सामर्थ्य नाही. हो, माया आहे ना,
मगाशी सांगितलं या विश्वविधात्यानं विश्व निर्माण केलं, त्यावेळेला स्वसामर्थ्यावर माया निर्माण केली आणि मायेनं जेवढं काय केलं ना, ही माया अशी आहे महाराज, अघटित घटनापटी अशी माया. जे घडणार नाही ना ते माया घडवत असते. ह्या मायेचं जाळं फार विचित्र आहे. वेळेअभावी तुम्ही ऐकलं असेल कधी, पण आता सांगायला आपल्याला वेळ नाही. ही माया दैवेशाम गुणमयी मम माया दुरत्यया, अशी ही माया शेवटी रडवणारी, दुःखात नेणारी ठरत असते. म्हणून हा जो बाकीचा पसार आहे तो माईक असल्या कारणामुळं, जसं सांगितलं जातं उदाहरण, ज्ञानोबा माऊलींची तशी ओवी सुद्धा आहे. ते माकड जर पकडायचं झालं तर ते माकड जमिनीमध्ये गाडगं गळ्यापर्यंत पुरलेलं असतं, गाडग्याचं तोंड उघड असतं, त्यामध्ये हरभरे वगैरे काहीतरी माकडाला दिसावं असं ठेवलं जातं. ते माकड जातं हरभऱ्यामध्ये, हरभरं घ्यायसाठी त्या गाडग्यामध्ये हात घालतं, मूठ भरतं. पण मूठ भरल्यानंतर काय होतं, मुठीचा आकार मोठा झाला, मग परत गाडग्यातून ती मूठ सुटत नाही. अशी ओवी आहे ज्ञानोबा माऊलींची. माकड पकडायचं झालं तर म्हणजे गुंतलं ना ते मायाजाळामध्ये, तसं आपलं होतंय. संसार करावा करू नये असं नाही, प्रपंच करावा नेटका रामदास स्वामी सांगतात, परंतु तो करत असताना त्यात गुंतू नये. गुंतणं फार बेकार आहे. हो, गुंतू नये. हो, म्हणून मायेचं जाळं असं आहे, शेवटी दुःखालाच कारणीभूत ठरतं. म्हणून अविनाशी असा जो परमात्मा आहे तो आपलासा करावा. अभंगाचं तिसरं मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. तुकोब बरा आहे. फायदा काय सांगताय देव आपलासा करण्याचा? तर देव आपलासा केला तर या पृथ्वी तलावर, या भूतलावर आपली उत्तम आणि उत्तम अशी महान कीर्ती पाठीमागं उरत असते. आपण जन्माला आलेलो आहोत. एक ना एक दिवस मृत्यू आहे. मृत्यू एक पुढा आहे, अटळ आहे आपल्याला, आणि मृत्यूनंतर पुन्हा जन्म आहे, पुन्हा मृत्यू आहे. आपला वारकरी संप्रदाय हा पुनर्जन्माला मान्य करणारा वारकरी संप्रदाय आहे. हो, पुन्हा जन्म आहे म्हणजे किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, अशी आपली अवस्था. राहट गाडगाय जन्म मृत्यू याचं राहट गाडगाय चक्र आहे. देव आपलासा केल्यानं या जन्म मृत्यूच्या दुःखातून त्याची सुटका होत असते आणि या पृथ्वी तलावर, भूतलावर उत्तम अशा प्रकारची कीर्ती पाठीमागं उरत असते. उत्तम अशा प्रकारची कीर्ती पाठीमागं उरणं म्हणजे कसं? टॉलस्टॉय म्हणतो, मानवा जन्माला येताना रडत जन्माला आलास, पण मरताना असं दिव्य कर्तव्य कर की सारं जग तुझ्यासाठी रडेल. सारं जग तुझ्यासाठी रडेल याचा अर्थ तुझी पाठीमागं जगतामध्ये कीर्ती उरेल. कशी? ज्ञानोबराय, तुकोबरायांच्या सारखी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखी, राजे संभाजी राजांच्या सारखी. बघा ज्ञानोबा माऊलींना, तुकोबरायांना किती वर्ष झाली तरी आळंदीपासून पंढरपूर पर्यंत त्यांच्या गजरात वारकरी संप्रदाय आषाढी वारीच्या वेळेला सारं आसमानदान आणून टाकतो. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबराया माझा तुकोबराया, ज्ञानोबराया माझा विठोबराया, ज्ञानोबराया माझा तुकोबराया, ज्ञानोबराया माझा तुकोबराया. हरी हरी
पाठीमागं उरल्यानंतर अशा पद्धतीची कीर्ती पाठीमागं उरण्यासाठी संतांची कीर्ती आहे, शूरवीर पुरुषांची कीर्ती आहे. भगवंताला आपलंसं केल्यानंतर अशा पद्धतीची कीर्ती पाठीमागं उरते. असो यथामती यथावकाश आपण या चारही चरणाचा अगदी मोजक्या थोडक्या वेळेमध्ये विस्तार नाही वाढवणं वेळेमुळे शक्य झालं, पण जेवढा धावत्या वेळेमध्ये विस्तार करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचं म्हणजे आज गणपती बाप्पाबद्दल तर गणपतीबद्दल गणेशजीबद्दल आपण बोलत आलेलो आहोतच या कार्यक्रमातून, तरी सुद्धा पण विशेषत्वानं आज गणेश जयंती असल्या कारणामुळं, गणपती बाप्पाचा जन्मदिन असल्या कारणामुळं त्याची कथा 5-2 मिनिटांमध्ये सांगतो. त्याचं कारण असं, प्रत्येक भगवंताच्या जन्मोत्सवाच्या वेळेला एका ग्रंथामध्ये जन्मोत्सव जसा जन्मकाळ सांगितलाय त्याच पद्धतीनं दुसऱ्याही ग्रंथात त्यामध्ये काही फरक सापडत नाही. पण गणपती बाप्पाचा असा आहे, गणेश पुराण मी पाहिलं, गणेश पुराणामध्येच एकाच ग्रंथामध्ये गणेश जयंती गणेश जन्म वेगवेगळ्या पद्धतीनं दाखवलेले आहेत, वेगवेगळ्या. मग सामान्याची थोडंसं कन्फ्युजन गोंधळ होतो, तरी सुद्धा पण आपली प्रचलित कथा आहे ती अशी आहे. माता पार्वती, भगवान शंकर काय करायचे, ध्यानस्थ कधी कधी बसायचे. मग माता पार्वतीला एकट्याला करमत नाही, अशा वेळेला निवांत बसली असताना तपश्चर्या ती पण करायला सुरुवात केली माता पार्वतीनं. अशी एक कथा आलेली आहे. तपश्चर्या केल्यानंतर आदिशक्ती आदिमाया निर्माण झाली माता पार्वती समोर, आणि त्यावेळेला त्या आदिशक्ती आदिमायेनं सांगितलं, पार्वती मातेनं सांगितलं की मला अशी स्नानाची वेळ आहे. त्यावेळेला त्या आदिशक्ती आदिमायेनं सांगितलं, तुला स्नान करायचं आहे तर या स्नानाच्या अगोदर विलेपन म्हणतो आपण, गंध किंवा असं पिवळसर हळदीसारखं असं त्या आदिशक्ती आदिमायेनं पार्वती मातेला दिलं संपूर्ण शरीराला लावायला, आणि ते लावून हे विलेपन लावून नंतर स्नान कर असा सल्ला दिला. त्यावेळेला ते हळदीसारखं संपूर्ण अंगाला विलेपन त्या पार्वती मातेने लावलं, आणि सुकल्यानंतर मग त्या विलेपनाचा संपूर्ण आपण शरीराचा मळ काढतो अशा पद्धतीनं संपूर्ण शरीराचं एकत्र ठिकाणी काढून ते आदिशक्ती आदिमायेनंच दिलेलं होतं. त्यामुळं ते एकत्र करून त्या काही जण म्हणतात मळाचा गणपती, काही जण म्हणतात विलेपनाचा गणपती, अजूनही आख्यायिका गणपती बाप्पाच्या आलेल्या आहेत वेगवेगळ्या गणेश पुराणामध्ये, पण आपली प्रचलित ही आहे. मग त्या मळाचा असेल विलेपनाचा असेल तो गणपती बाप्पा पार्वती मातेनं तयार केला, आणि तयार केल्यानंतर त्यामध्ये तपश्चर्येच्या जोरावरती प्राण भरला, आणि प्राण भरल्यानंतर ते बालक तयार झालं, आणि बालकाने विचारलं माते काय आज्ञा सांगतो. त्यावेळी पार्वती मातेनं सांगितलं की माझ्या स्नानाची वेळ झाली, याच नामकरण असंच म्हणावं असं गणपती बाप्पानं सांगितलं पार्वती मातेला. मग श्री गणेश या नावानं प्रचलित झाला, आणि द्वारामध्ये पहारा करण्यासाठी पार्वती मातेनं सांगितलं, मी स्नान करायला निघालेले आहे, स्नान करत असताना कोणालाही आत सोडायचं नाही अशी सक्त आज्ञा केली पार्वती मातेनं. आणि अशी आज्ञा केल्यानंतर गणेशजी बाहेर मस्तपैकी 21 मोदकांचा प्रसाद, 21 मोदकांचा भोग घेत पार्वती मातेनं काय केलं, ज्या वेळेला गणेशाला द्वारपाल म्हणून उभं केलं, त्या पार्वती मातेनं स्वसामर्थ्यावर तयार केलेला एक दंडक त्याच्याजवळ दिला, आणि सांगितलं इथं कोणाची सुद्धा गै करायची नाही, कोण जरी आलं, देवांचा देव जरी आला तरी या दंडकाचा प्रहार आज जर जात असेल तर करायचा. मग भगवान शंकरांचं काम उरकल्यानंतर आले भगवान शंकर, बरोबर शिवगण आहेत सगळे, तांडा आल्यानंतर भगवान शंकर पाहतायत तो कोणतरी बालक बसलेला आहे आपल्या घराच्या दरवाजासमोर. विचारलं कोण तू, काय नाव? त्यांनी सांगितलं मी श्री गणेश. अरे असा अचानक कसा काय तू? सर्व चर्चा झाल्यानंतर मग आत जाण्यासाठी निघाले भगवान शंकर. इतक्यामध्ये अटकाव केला त्या गणेशजीनी, भगवान शंकराला अटकाव केला. अटकाव केल्यानंतर भगवान शंकर म्हणजे काय, भगवान शंकर क्रोधायमान झाले, अरे माझ्या घरामध्ये मला अटकाव करतो. गणेशजीनं दिलं होतं पार्वती मातेनं ते दंडक, तेच उगारलं. मग दोघांमध्ये त्या भांडणामध्ये घनघोर अशा पद्धतीचं युद्ध झालं, आणि त्या घनघोर युद्धामध्ये भगवान शंकराचं जे शस्त्र त्रिशूळ, ते त्रिशूळ सुद्धा भगवान शंकरांनी पहिल्यांदा गणेशजीवरती सोडलं. परंतु पार्वती मातेनं जे काय दंडक दिला होता त्या दंडकानं पहिल्यांदा त्याचा जाळ भस्म केला गणेशजीनं सुद्धा. परत नंतर ज्या वेळेला भगवान शंकरानं ते त्रिशूळ सोडलं, झाला असा. भगवान शंकर म्हटल्यानंतर काय, भगवान शंकर विश्वविधाता आहे हो. शस्त्र सोडल्यानंतर गणेशजीचं शिर धाडा वेगळं झालं आणि दूर जाऊन पडलं.
आणि ते शिर आक्रोश करत माता माता करून माते करून आक्रोश करत, हा आक्रोश पार्वती मातेनं घरातून ऐकला आणि पार्वती माता बाहेर येऊन पाहते तर आपण तयार केलेलं बालक धडा वेगळं कुणी केलेलं आहे पाहतायत तर आपले पतिदेवानीच केलेलं आहे. भगवान शंकराला सांगितलं की मी आता गप्प बसणार नाही, शांत बसणार नाही, हे बालक मला जिवंत होय, जर जिवंत करायचं नसेल तर मी या सृष्टीचा नाश करणार, आदिशक्ती आदिमाया आहे हो, सृष्टीचा नाश करेन. सर्व देव देवता घाबरले, तिथं गोळा झाले. मग त्यावरती निर्णय झाला. भगवान शंकरांनी शिवगणांना सांगितलं आत्ताच्या आत्ता जावा, उत्तर दिशेला जावा आणि जो पहिला प्राणी सापडेल त्याचं शिर घेऊन या. मग शिवगण सर्वजण गेले. शिवगण गेल्यानंतर पहिला प्राणी त्या शिवगणांना हत्ती सापडला. त्यावेळेला ते शिवगण हत्तीचं शिर घेऊन आले. मग भगवान शंकरांनी स्वसामर्थ्यावर ते बाळाला जोडलं आणि अशातून गणपती बाप्पाची निर्मिती असा एक काही ठिकाणी भाग दाखवलाय. एका भक्ताच्या घरी सुद्धा काही ग्रंथामध्ये भाग दाखवलेला आहे. भक्तासाठी एका घरामध्ये सुद्धा भगवंताचा अवतार झालेला आहे. असे वेगवेगळे अवतार आहेत. आणि आत्ता सध्या मी सांगितलेला हा प्रचलित आहे. अशा पद्धतीची या गणेश जयंतीच्या निमित्तानं यथामती यथासेवी सेवा आपण सर्व ग्रामस्थांनी पार पाडण्याचा कार्यक्रम केलेला आहे. सर्वांना पुनश्च मनश्च धन्यवाद देतो. झालेली सेवा गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करतो, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो, बजरंगबलीच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देऊया. आपली वेळ आता बरोबर झाली संपलेलीच आहे, त्यामुळे आता राहिलेला भाग परत पुष्पवृष्टी करायचा आहे आपल्याला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. माझं कीर्तन म्हटल्यानंतर जांभून माझ्या प्रेमातले बरं का. मी जिथं 17 वर्ष गेले, आता हे 18वं वर्ष माझ्याकडं जांबगावचं नियोजन आहे पारायणाचं. या जामगावची मंडळी कार्यक्रम चालू झाला त्यावेळेला फोन झाला, किती फास्ट आले, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो बरं का. सर्व ग्रामस्थ पारायणाच्याच नियोजनासाठी आले, पण माझा कार्यक्रम आहे असं कळल्यानंतर तेही आले, त्यांनाही धन्यवाद. आपल्या या ग्रामस्थांना तर धन्यवादच, तरीसुद्धा पण थोडंसं कुणीतरी पुढं होऊन कराय कोणतंही कार्य लागतं. त्यामुळे विनोद सर आहेत, पप्पू फौजे आहेत, आशिष फौजे आहेत, यांना सुद्धा धन्यवाद बरं का. सर्वजणच आहेत त्यात सहभागी, पण तरीसुद्धा कोणीतरी पुढं होऊन करावं लागतं, त्यांना सुद्धा विशेषत्वानं धन्यवाद. आणि सेवेला पूर्ण विराम. तुकाराम 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 तुकाराम.